पाहुणा पार्टी असो, किटी पार्टी असो, हळदी कुंकू असो, बर्थडे असो, मस्त 3 ते 4 तास कुरकुरीत राहणारा हा बोंडा आहे. सोबत चटणी देखील आहे. आणि बरं तुम्हाला सांगते, खायचं सोडून नाही घातलं तरी चालणार आहे. असं भारी होतंय. बिना मैद्याच देखील करू शकता. सगळ्या टिप्स आहेत, बघा शेवटपर्यंत रेसिपी. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. 4 ते 5 तास जरी ठेवलं ना तरी हा बोंडा असाच कुरकुरीत राहणार. बरं, आपलं नवीन कोरं करकरीत चॅनल आहे, सबस्क्राईब केलं की नाही? पटाक्कन सबस्क्राईब करा. आता हा बोंडा करतात ना, हा जो पारंपरिक पद्धतीने केला जातो, हे रात्री पीठ मळलं जातं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ते आंबवलेलं पीठ वापरून हा बोंडा तयार करतात. तर आपण या पारंपरिक पद्धतीने आणि इन्स्टंट या दोनही पद्धतीने बोंडा कसा करायचा ते बघूयात. तर सगळ्यात आधी घ्यायचं 1 कप दही. आता 1 कप दही असेल तर त्यात मावेल इतकाच आपल्याला मैदा घालायचा. 2 कप मैदा अगदी परफेक्टली बसतो, कारण हे आपण जसं मिसळत जातो तसं त्याला पाणी सुटायला सुरुवात होते, लूज व्हायला मिश्रण सुरुवात होते. आता मैदा चाळून टाका, म्हणजे तो त्याचे गुठळ्या होत नाही आणि या बोंड्याचं मिश्रण एकसारखं होतं. त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका. आणि पीठ चाळताना इकडे तिकडे उडू नये म्हणून असं एखादा चमचा किंवा विस्कर घ्यायचं. बघा, अजिबात पीठ इकडे तिकडे उडत नाही. आणखी 1 कप मैदा. हा असा मैदा चाळून घेणं गरजेचं आहे. जितकं छान तुम्ही हे पीठ चाळून घ्याल तितकं ते फेटायला सोपं जातं. आता यामध्ये मीठ आणि आधी चमच्याने मिसळून घ्यायचं. चला, आता हा मिसळून झालाय आणि हे मैदा आहे ना, तुम्ही बघाल ऑलमोस्ट मऊ झालाय. हे बघा, छान एकदम सैलसर झालाय. आता यामध्ये हे 2 चमचे फक्त पाणी मी वाढीव घालणार आहे. हे दह्याचा कप आहे, या कपातलं फक्त पाणी. यस. आता याच्या पलीकडे यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. हे बघा, ऑलरेडी हे सैल झालंय. आता हे असं फेसून घ्यायचं, हलकं करायचं. हे बघा, हे असं मिश्रण एकदम हलकं झालं पाहिजे इतकं हे फेटायचं. आणि पाणी अजिबात आता याच्या पुढे घालायचं नाही, कारण याला पाणी सुटत राहतं. सो या मिश्रणाचा रंग हलकासा पिवळट आहे. आता हे पांढरं शुभ्र होईपर्यंत फेसायचं. हँड ब्लेंडर असेल ना, हँड ब्लेंडरने करा, पटकन होईल. चला, हे छान फेसून झालंय. हे बघा, मैद्यामध्ये हवा छान भरली आणि परफेक्टली असं स्ट्रेच होतं. आता हे मिश्रण झाकून ठेवायचं रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळ किंवा किमान 8 ते 10 तास दुसऱ्या दिवशी सकाळी हे आमतं आणि मग विदाऊट सोडा तुमचा हा बोंडा तयार होतो. चला, आता चटणी करूयात. चटणीसाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूयात. भरपूर कोथिंबीर, ओल्या नारळाचा खव, फुटाणी डाळ, चवीपुरतं मीठ, कढीपत्ता, हिंग, आल्याचा तुकडा, 2-3 हिरव्या मिरच्या, मोहरी, जिरं, चिंचेचं छोटंसं बुटुक, सुकी लाल मिरची. यासोबतच फोडणी करता थोडंसं तेल. आता इथे चिंचेचं बुटुक नसेल वापरायचं ना, तर त्याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस, चमचाभर दही देखील घालू शकता. पण चव छान येते चिंचेमुळे, ऑथेंटिक चव येते. त्यामुळे चिंचेचं बुटुक नक्की घाला. तर सगळ्यात आधी डाळवं घ्यायचं. यामध्ये कोथिंबीर, ओला नारळ, आल्याचा तुकडा, हिरवी मिरची, चिंच, चवीपुरतं मीठ. आता हे मिक्सरमध्ये पाण्याचा अजिबात वापर न करता आधी सुकंच तळून घ्यायचं. हे असं का करायचं सांगते. असं केल्याने ना चटणी एकसंध व्हायला मदत होते. बघा, हे छान दळलं गेलं. नाहीतर काय होतं, आधीच बचाकभर पाणी घातलं तर चटणी एकीकडे, पाणी दुसरीकडे, एकजीवती होतच नाही. आता पाणी घातल्यानंतर झाकण लावूयात आणि पुन्हा छान एकसंध करून घ्यायची. चटणी काढूयात. बघा, मस्त एकजीव झाली की नाही? वा वा. चला, आता फोडणी करता चमचाभर तेल गरम केलं. यामध्ये घालूयात मोहरी. मोहरी छान तडतड होते. चला, मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की गॅस बंद करायचा, म्हणजे पुढचे जिन्नस करपत नाही. जिरं, हिंग, आहा काय खमंग फोडणी बसली, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या. वा वा. आणि ही चुरचुरीत फोडणी चटणीवर. वा,
जसं मी तुम्हाला म्हणाले, हे मिश्रण तुम्ही रात्रभर जर ठेवलं आणि सकाळी काढलं तर ते आमतं, म्हणजे इडलीचं पीठ कसं आमतं तसं आमतं. खायचा सोडा न वापरता तुम्ही हे बोंडा तयार करू शकता. पण आपण आता इन्स्टंट करतोय, मग काय करायचं? आता चटणी होईपर्यंत हे मिश्रण आपलं छान मुरलंय. आता यामध्ये घालूयात 1 चमचा बेकिंग पावडर, जिरं, हिरवी मिरची, आल्याचे थोडेसे तुकडे, ओल्या नारळाचा खव, खूप सारी कोथिंबीर आणि तेल 1 चमचाभर. तेल अगदी मस्ट आहे, त्यामुळे अजिबात स्किप करू नका. आणि हे आता छान फेसून घ्यायचं. बेकिंग पावडर घातली की या मिश्रणाला बघा जाळी किती सुंदर यायला सुरुवात झाली आहे. बोंडा करताना ही जाळी खूप महत्वाची आहे, त्यामुळे बेकिंग पावडर खूप आधी नका घालू. जेव्हा तळायचं आहे ना बोंडा, तेव्हा जस्ट आधी म्हणजे तेल तापायला ठेवलं की मग यामध्ये बेकिंग पावडर घाला आणि असं जाळीदारच हे मिश्रण झालं पाहिजे. चला आता हे तळूयात. चटणी तयार आहे आणि हे मिश्रणही तयार आहे. बरं, आता हा बोंडा तळताना मंद आचेवर अजिबात तळू नका. मोठ्या आचेवरच ही तळायची पूर्ण बॅच. मंद आचेवर तळलं तर ते ना थोडा वेळ गेला की खाताना एकदम चिवट होतील. आणि पुढची महत्वाची गोष्ट, गव्हाचं पीठ वापरू शकता. मैदाच वापरला पाहिजे असं की नाही, फक्त गव्हाचं पीठ कमी लागेल. म्हणजे जितकं दही आहे तितकंच गव्हाचं पीठ, दुप्पट नाही घालून चालणार. ठीक आहे, चला हे बघा, हे आपलं मस्त जाळी आलेलं मिश्रण हे असं हातात घ्यायचं. हे काय करतात, जनरली मुठीत घेतात आणि मुठीतून सोडतात, पण आता आपण घरगुती करतोय म्हणून हे असं उडदाचे वडे सोडतो, दही वडा तसं सोडेल. बघा काय टुम्मकन फुगतात. सोडताना लहानच आकाराचे सोडा, कारण हे भरपूर फुगतात बघा. आणि जसं मी सांगितलं, मोठ्या आचेवरच करा हे. आणि हे तेलात सोडलं की असं लगोलग फिरवून घ्यायचं. मोठ्या आचेवर केलंय त्यामुळे बघा काय फुगलेत मस्त टुम्मकन. वा वा वा, रंग बघा काय सुरेख आलाय. एखादं जर अडेल असेल तर असं पकडून ठेवायचं, म्हणजे ते कच्चं नाही राहत. हे बघा, थोडा वेळ पकडलं की ते टाळ्यावर येतं. चला, हा बोंडा खरपूस असा तळून झालाय बघा, काय टुम्म फुगलाय. चला आता हा काढूयात. तेल सगळं निथळून घ्यायचं. वा वा. आणि हा असा लगोलग खाणार असाल तर ताटात, नाहीतर असं जाळीवर. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, हे ना मोठ्या आचेवरच करा प्रकरण. आणि प्रत्येक बॅच टाकताना एकदा हे मिश्रण फेसून घ्यायचं, म्हणजे आतमध्ये पोकळ होतं. तुम्ही बघाल एवढूसाच टाकते, पण तो टुम्मकन फुगून दुप्पट होतोय. आणि बेकिंग पावडर नसेल घालायची, जसं मी सांगितलं, रात्रभर ठेवा, छान आमटन दुसऱ्या दिवशी करा. चला आणखी एक बॅच सोडून दाखवते. किती लहान लहान टाकते मी, पण ते टुम्मकन फुगतात आणि एकदम बहारदार आणि मोठे होत आहेत बघा. मिश्रण सैल झालं ना की मग हा आकार नाही येत आणि त्याला शेपूट येतात. त्यामुळे मिश्रणाचं प्रमाण अगदी परफेक्ट हवं. जे पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला दिलंय ते अगदी परफेक्ट आहे. आणि अजिबात दह्यामध्ये सोडा मिसळून करू नका, मग त्याला जाळी अशी येणार नाही. आणि सोडून झाले की लगोलग उलटवायचे. आणि हे असे उलटत नसतील तर काय करायचं, जसं मी तुम्हाला सांगितलं, चमच्याने 10 सेकंद फक्त पकडून ठेवा बघा, मग ते तुमचं सगळं ऐकतात. 10 सेकंदाचा त्याला स्टँडिंग टाइम द्या. बघा आता ते आहे तसं तळलं जाईल. ऑलरेडी बघा काय बहारदार दिसतात. वा वा वा, रंग बघा. चला पुढची बॅच देखील तळून तयार आहे. काय दिसतात बघा बहारदार. वा वा वा. या प्रकारे बोंडा तुम्ही करून बघा. असा केला ना तर एक 4 ते 5 तास मस्त कुरकुरी राहतो, आतमध्ये मस्त पोकळ होतो, हलका होतो आणि थोडा वेळ गेला की चिवट चामट होत नाही. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगते, दह्यासोबत बेकिंग पावडर मिसळू नका. रात्रभर पीठ मुरण्याकरता ठेवा आणि दुसऱ्या दिवशी अंमलं
की मग त्याचा हा असा बोंडा तयार करा. बेकिंग पावडर घातलीच पाहिजे असं अजिबात नाही. जितकं छान पीठ तुम्ही फेसून घ्याल म्हणजे ते छान पांढरा शुभ्र मैदा होईपर्यंत तितका तो हलका होतो, आत जाळी कमाला येते. चटणी तयार आहे, बोंडा तयार आहे. वाट कसली बघता, चापाकी. संक्रांतीचं हळदी कुंकू आहे, पार्टी आहे, बर्थडे आहे, तर असं हे तळून ठेवू शकता, सर्व करू शकता. म्हणजे 1-2-3 तास जरी आधी तळलं तरी ते असेच छान राहतात, मस्त राहतात. अजिबात वातड होत नाही, खाताना त्रास होत नाही. असेच हलके आणि मऊ आणि जाळीदार, असेच कुरकुरीत, आतमध्ये हलके पोकळ आणि जाळीदार राहतात. वा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.